नमस्कार मित्रांनो, तर कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ओसवालचा 3 HP सोलर पंप बघणार आहोत। तर बघू शकता इथे एक सोलर पंप इन्स्टॉल झालेला आहे 3 HP याच्यावरच आपण सर्व माहिती घेणार आहोत, पाणी वगैरे बाकी अजून दुसरी सर्व माहिती घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही ओसवाल सोलरचं पाणी बघू शकता। इथे मोटर फक्त 35 फूट खाली सोडले आहे। 40 फूट त्यांची खोल विहीर आहेत आणि खाली गाळ असल्यामुळे 5 फूट वरतीच ठेवली आहे। बघू शकता तुम्ही पाणी प्रेशर। आता त्यांनी नेमकी पाऱ्याला जोडली आहे आणि पाईप मोठा आहे तरी चांगलं पाणी मारलं आहे आणि ऊन पण काहीच नाही, एकदम ढगाळ वातावरण आहे तरी बी चांगल्या पद्धतीनं पाणी मारलं आहे ओसवालच्या सोलर पंपाने। बघू शकता तुम्ही, बघू शकता हा सोलर पंप त्याच्याजवळ। आणि महत्त्वाचं त्याच्याजवळ झाडे पण आहे, तिची बी सावली तरी बी चांगलं पाणी मारलं आहे। बघू शकता पावसाळ्याचे दिवस चालू आहे त्यामुळे एकदम ढगाळ वातावरण आहे। 6 पॅनल आहेत, प्रत्येकी पॅनल 500 वॅटचा आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही। तर चला आता आपण कंट्रोल बॉक्सची थोडीशी माहिती घेऊया। तर बघू शकता मित्रांनो, मोटर आता डायरन होईल। जर तुमचा मोटर डायरन झाली तर त्याला 2 पिन आहे खालून प्लस मायनसची, त्यातली एक पिन काढून टाकायची, 5-1 मिनिटांनी कनेक्ट करून द्यायची, प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल मित्रांनो। तर बघू शकता तुम्ही फिटिंग वगैरे। आणि काळा पाईप बघू शकता, जर तुमच्याकडं असा काळा पाईप असला तर प्रत्येक वायरिंगला लावून द्या, जेणेकरून उंदीर वगैरे किंवा दुसरे काही प्राणी ते वायर करडू नये किंवा खराब होऊ नये, त्यासाठी हा काळा पाईप एकदम मस्त आहे मित्रांनो। बघू शकता एकदम सगळ्या पिनांना त्यांनी काळा पाईप लावलेला आहे। बघू शकता केबलला, वायरीला, प्लेटांच्या ज्या पिन आहे त्यांना सुद्धा लावला आहे। तर बघू शकता हा कंट्रोलरचा मेन खटका आहे। जर कंट्रोल बॉक्समध्ये काही झालं तर तुम्ही इथून डायरेक्ट मोटर बंद करू शकता, डायरेक्ट कंट्रोल बंद होतो इथून हा खटका दाबल्यावरती। आणि वरती जो खटका दिसतोय तो मोटरचा आहे, ऑफ ऑन करण्यासाठी दिलेला आहे, बघू शकता। आणि हे त्याचं आर्थिंगचं तुम्ही बघू शकता, याच्यात 3 फुटाचा रॉड खाली ढोकला आहे मित्रांनो, बघू शकता। ज्यावेळेस जास्त ऊन होतं, जास्त पॉवर होतं, त्यातला काही पॉवर कमी करून जमिनीत नेतो मित्रांनो, जेणेकरून वायर वगैरे जळू नये, त्यासाठी जी बॉडी आर्थिंग दिलेली असते। बघू शकता 6-1 महिने झाले पंप इन्स्टॉल होऊन, त्याच्यामुळे त्याला आता जाळं वगैरे आलं आहे। बघू शकता या साईडनं कंट्रोल बॉक्सची सर्व माहिती आहे। आणि हा सोलर पंप मोबाईल ऑटो पण होतो, मोबाईलवरून कुठून पण चालू करा तुम्ही, काहीच प्रॉब्लेम येत नाही। फक्त ते तुमच्या कंट्रोलमध्ये जे सिम आहे त्याला रेंज मग असणं गरजेचं आहे। तर बघू शकता याच्यात EVIचे पॅनल आहेत, याच्यात सर्व माहिती दिली आहे त्याच्यावरती कंपनीची। बघू शकता तुम्ही 500 वॅटचे पॅनल आहेत आणि एकदम मस्त सिमेंटामध्ये पॅक केलं आहे मित्रांनो। खाली जमिनीमध्ये 5 फूट खाली आहे। आणि हे तुम्ही आर्थिंग अरेस्टर बघू शकता, म्हणजेच विजेंद्र। याने काय होतं मित्रांनो, पावसाळ्यामध्ये ज्या विजा पडत्या त्या सोलर पंपावर पडू नये त्यासाठी आर्थिंग अरेस्टर लावलेलं असतं। याच्यात पण तो 3 फुटाचा रॉड ठोकलेला आहे। आणि याला सुद्धा मित्रांनो बघू शकता तुम्ही, तो काळा पाईप लावलेला आहे, त्याच्यातून ती वायर वरती नेली जोडायला त्या तिरसुळाला, कॉपरचा आहे ते वरती, बघू शकता तुम्ही, ज्याने पावसाळ्यामध्ये वीज पडत नाही। तर मित्रांनो, तुमच्या सोलर पंपाजवळ जर असे झाडे असतील ते काढून टाका, जेणेकरून सावली जर पडली तर पाणी कमी चालते। आता यांच्या इकडे झाडं उगलं आहे, त्यांना सांगावं लागेल, ते काढून घेतील नंतर। बघू शकता तुम्ही, बघू शकता आर्थिंग अरेस्टरला सुद्धा ते वेल वगैरे आले। आर्थिंग अरेस्टरला काही प्रॉब्लेम नाही, पण मग सोलर पॅनलवरती जर असे झाडं असेल तर ते नक्की काढून घ्या, जेणेकरून सोलरला काही प्रॉब्लेम येणार नाही मित्रांनो।